क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण साप्ताहिक चालू घडामोडीचा लेक्चर पाहणार आहोत. हा व्हिडिओ 30 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत जे पण चालू घडामोडी घडले याच्या एक रिव्हिजन स्वरूपात आपण एक साप्ताहिक चालू घडामोडी पाहतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ही चालू घडामोडी या वीकली करंट अफेअर म्हणून आपण या सिरीजमध्ये कव्हर करतो. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण की एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहे. तर चला आपण साप्ताहिक चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. 2026 मध्ये G7 शिखर परिषदेचे आयोजन खालीलपैकी कोणत्या देशात करण्यात येणार आहेत? तर हे परिषदचे आयोजन फ्रान्स येथे करण्यात येणार आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर असेल. 52वी G7 शिखर परिषद 2026 यजमान देश कोणता असणार आहे? फ्रान्स. शहर कोणतं? एव्हिलियन लेस बेन्स इथे. तारीख 15 ते 17 जून 2026 रोजी. अध्यक्षपद इमॅन्युएल मॅक्रॉन फ्रान्सचे अध्यक्ष. विशेष अतिथी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण. मुख्य विषय जागतिक आर्थिक संतुलन, हवामान बदल आणि AI कृत्रिम बुद्धिमत्ता. त्यानंतर पुढला प्रश्न, हरियाणाच्या पोलिसांनी सायबर गुन्हे आणि खंडणीखोरी रोखण्यासाठी कोणते मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलेले आहे? तर त्या मोबाईल ॲप्लिकेशनचं नाव आहे अभेद. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असेल. अभेद ॲप हरियाणा पोलिसांना लॉन्च केलेलं आहे. कोणती तारीख? 21 मार्च 2026 रोजी. मुख्य कार्य संशयास्पद इंटरनॅशनल आणि व्हर्च्युअल नंबरवरून येणारे कॉल्स आपोआप ब्लॉक करणे. सुरक्षा व्हॉट्सअपवरील धमकीचे मेसेज आणि व्हॉईस नोट आपोआप डिलीट करण्याची सुविधा इथे असेल. असंच मान हे तंत्रज्ञान वापरणारं हरियाणा हा देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. समावेश ॲप वापरण्यासाठी स्थानिक पोलीस अधीक्षक कार्यालयाची परवानगी घेण्यात यावी लागेल. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक व्यापार संघटनेचे WTOची 14वी मंत्रिस्तरीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर हे याओंडी कॅमेरून इथे आयोजित करण्यात येणार आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर असेल. WTOची 14वी मंत्रिस्तरीय परिषद ठिकाण याओंडी कॅमेरून येथे. कालावधी 26 ते 29 मार्च 2026. अध्यक्षपद लुक मॅग्लोर म्रब्बा अटागांगा कॅमेरूनचे व्यापार मंत्री. भारताचे प्रतिनिधित्व केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्री पियुष गोयल. मुख्य विषय WTOची सुधारणा, कृषी, ई-कॉमर्स आणि मत्स्य व्यवसाय सबसिडी. विशेष ही आफ्रिकात आयोजित होणारी दुसरी मंत्रिस्तरीय परिषद आहे. पहिली 2015 मध्ये नैरोबी येथे झालेली होती. त्यानंतर पुढला प्रश्न, अग्राइट हा जगातला पहिला पूर्णपणे 3D मुद्रित बूस्टर इंजिनची यशस्वी चाचणी कोणत्या स्टार्टअप कंपनीने केलेली आहे? तर ही अग्निकुल कॉस्मॉस यांनी केलेली आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर असेल. अग्राइट 3D मुद्रित इंजन कंपनी अग्निकुल कॉस्मॉस. मुख्यालय चेन्नई, भारत इथे. तंत्रज्ञान जगातलं पहिलं पूर्ण 3D मुद्रित इंजन. विशेष हे इंजन केवळ 72 तासात 3 दिवसात तयार केलं जाऊ शकतो. साहित्य उच्च दर्जाचं इथेनॉल मिश्रित धातू इथे उपयोगात येईल. वापर कंपनीच्या अग्निबाण रॉकेटमधून याचा वापर केला जाईल. यश मार्च 2026 मध्ये या बूस्टर इंजिनाची यशस्वी चाचणी पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय हवाई दलाने विकसित करायला घेतलेल्या पहिले स्वदेशी हेलिकॉप्टर प्रक्षेपित ड्रोन प्रणालीचं नाव काय आहे? तर याचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो वायुबाण. तर पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर असेल. वायुबाण इंडियन एअरफोर्सचं ड्रोन. स्वरूप भारताचे पहिलं हेलिकॉप्टर लॉन्च स्वदेशी ड्रोन. विकसित भारतीय हवाई दलाचे एरोस्पेस डिझाईन केंद्र. पल्ला 50 ते 80 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असणार आहे. भूमिका पाळत ठेवणे आणि कामिकाझी सौगाती हल्ले करणे. वापर प्रामुख्याने प्रचंड आणि ध्रुव हेलिकॉप्टरसाठी निर्मितीसाठी याचा वापर करण्यात येईल. त्यानंतर पुढला प्रश्न, वन उत्पादनासाठी प्रमाणपत्र प्राप्त करणारे भारताचे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर ते पहिले राज्य आहे आंध्र प्रदेश. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर असेल.
आंध्र प्रदेश या राज्यानं हा सर्टिफिकेशन सुरू केलेला आहे. मान वन उत्पादनासाठी प्रमाणपत्र मिळवणारे पहिलं राज्य आंध्र प्रदेश आहे. उद्देश आदिवासी उत्पादनाची शुद्धता आणि जागतिक दर्जाची गुणवत्ता सुनिश्चित करणे. स्वरूप हे एक प्रकारचे क्वालिटी मार्क सर्टिफिकेशन असणार आहे. फायदा यामुळे गिरिरंज सहकारी महामंडळ GCC उत्पादनांच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेला चालना मिळेल. त्यानंतर पुढला प्रश्न 2026ची महिला महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? तर ही स्पर्धा अमृता पुजारी यांनी जिंकलेली आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर असेल. चौथी महिला महाराष्ट्र केसरी 2026 विजेता कोण आहे? अमृता पुजारी कोल्हापूरची. आणि उपविजेता कोण आहेत? वेदिका सासणे, ते पण कोल्हापूरचे आहेत. ठिकाण सोलापूरच्या हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानात. बक्षीस मानाच्या चांदीच्या गदा आणि किया सोनेट कार. विशेष म्हणजे अमृता सलग दुसऱ्यांदा 2025 आणि 2026 मध्ये हे विजेतेपद पटकावणारे डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान तिला मिळालेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न गणितली प्रतिष्ठित एबल पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला आहे? तर हा पुरस्कार गेट फाल्टिंग यांना जाहीर झालेला आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर असेल. एबल पुरस्कार 2026 ग्रेट फाल्टिंग यांना. कोणत्या देशाचे ते? जर्मनीचे. मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर मॅथमॅटिक्स बॉन येथे ते कार्य करतात. योगदान अर्थमॅटिक जॉमेट्री मधलं महत्त्वपूर्ण संशोधनासाठी. विशेष कामगिरी 60 वर्षापासून प्रलंबित असलेल्या मॉडेलची परिकल्पना त्यांनी सोडवली. दुहेरी-मान एबल पुरस्कारासोबत त्यांना 1986 मध्ये गणिताच्या सर्वोच्च फील्ड मेडल देखील मिळालेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आर्मी मार्शल आर्ट रूटीन कोर्स यशस्वीपणे पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला अधिकारी कोण ठरलेले आहेत? तर ते अधिकारी आहेत लेफ्टनंट दीक्षा त्रिपाठी. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर असेल. हा कोर्स पूर्ण करणारी दिशा त्रिपाठी हा मान लेफ्टनंट दिशा त्रिपाठीला मिळालेला आहे. आर्मी मार्शल आर्ट्स रूटीन पूर्ण करणारी पहिली महिला अधिकारी. स्वरूप भारतीय लष्कराच्या स्वदेशी हँड टू हँड कॉम्बॅट कोर्स. पोस्टिंग सध्या भारतीय लष्कराच्या कॉर्प्स ऑफ इंजिनियरमध्ये कार्यरत. यश मार्च 2026 मध्ये हा अत्यंत कठीण शारीरिक आणि लढाऊ कोर्स त्यांनी पूर्ण केला. महत्त्व लढाऊ भूमिकांमध्ये महिलांच्या वाढत्या सामर्थ्याच्या प्रतीक. त्यानंतर पुढला प्रश्न डॉक्टर विजयपंत सिंघानिया हे कोणते प्रसिद्ध उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष होते? तर हे रेमंड या समूहाचे माजी अध्यक्ष होते. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न हॉर्मुझच्या समुद्री धुनीत भारताकडे जाणारा तेल वाहतूक जहाजांना संरक्षण देण्यासाठी भारतीय नौसेनेने कोणते ऑपरेशन सुरू केलेले आहे? तर त्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर असेल. भारतीय नौदल ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा. ठिकाण हॉर्मुझची समुद्री धुनी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. उद्देश भारतीय तेलवाहू जहाजाचे संरक्षण करणे. महत्त्व भारतीय ऊर्जा आयात ऑइल आणि गॅस सुरक्षित ठेवणे. सहभाग भारतीय नौदलाचे अत्याधुनिक युद्ध नौका तैनात. क्षेत्र पर्शियन ग्ल्फ आणि ओमानच्या आखात हा गस्त घालणार आहे. आणि ही हॉर्मुझची समुद्री धुनी पर्शियन ऑफ ग्ल्फ आणि ओमानच्या आखात यांना जोडते. त्यानंतर पुढला प्रश्न राज्यात डिजिटल प्रशासन अधिक सक्षम आणि नागरिक केंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणते पोर्ट लॉन्च केले? तर त्या पोर्टचं नाव विद्यार्थी मित्रांनो महासारथी. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर असेल. महासारथी पोर्टल. संकल्पना वन स्टेट वन पोर्टल वन वेब ॲड्रेस. महा-ID नागरिकांसाठी सिंगल साइन ऑन सुविधा ज्यामुळे वारंवार कागदपत्रे देण्याची गरज उरणार नाही. मुख्य उद्देश सर्व शासकीय सेवा एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून मिळेल. एकत्रीकरण रेशन कार्ड जात प्रमाणपत्र यासारख्या पताळलेल्या माहिती सुरक्षित ठेवण्यात येईल. तंत्रज्ञान यामध्ये AI आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता वाढवली जाणार. डॅशबोर्ड प्रशासकीय कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी मुख्यमंत्री डॅशबोर्डची ही जोड आहे. त्यानंतर पुढला प्रश्न कोणत्या राज्य हे कृषी विभागात कृत्रिम बुद्धिमत्ता वापर करणारे देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो तो आपला महाराष्ट्र राज्य आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर असेल. महाराष्ट्र कृषी क्षेत्रात AI वापर करणारं पहिलं राज्य.
भागीदारी महाराष्ट्र सरकार आणि गुगल याच्या सामंजस्य करार झालेला आहे. मुख्य उद्देश पिकांवरील रोगाचे निदान, हवामान अंदाज आणि माती प्रशिक्षण यासाठी एआयचा वापर करणे. कृषी तंत्रज्ञान ॲग्रीस्टेक द्वारा शेतकऱ्यांना अचूक माहिती पुरवणे. फायदा उत्पादन वाढवणे आणि शेतीतील खर्च कमी करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताचे पहिलं पिंक स्टँड कोणत्या महिला क्रिकेटपटूच्या सन्मानार्थ दिल्लीत ओमेक स्टेडियममध्ये सुरू करण्यात आले आहे. तर हा सन्मान कोणाला मिळालेला आहे, तर हरमनप्रीत कौर यांना मिळालेला आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असेल. भारताचे पहिलं पिंक स्टँड ओमेक स्टेडियम द्वारका दिल्ली येथे. सन्मान भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर यांना. वैशिष्ट्य महिला कुटुंबासाठी खास पिंक स्टँड असणार आहे. क्षमता 1500 पेक्षा जास्त आसन क्षमता. रेकॉर्ड 2 स्टेडियममध्ये स्वतःच्या नावाचे स्टँड असणारी हे भारताची पहिली महिला खेळाडू असणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, मानसिक विकारांसाठी भारताच्या पहिला डिजिटल डेटाबेस क्लाम ब्रेन कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेला आहे. तर हे बँगलोर येथे सुरू करण्यात आलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असेल. काम ब्रेन डेटाबेस शहर बँगलोर कर्नाटक येथे. संस्था निमहंस द्वारे. उद्दिष्ट मानसिक आजारांच्या डिजिटल डेटाबेस तयार करणे. उद्घाटन रोहिणी निलकनी यांच्या हस्ते. आजार स्किझोफ्रेनिया, ओडीसी, डेमेन्शिया यासारख्या 5 प्रमुख विकारांवर लक्ष. विशेष संशोधनासाठी भारताच्या अशा प्रकारे पहिलीच ओपन सोर्स प्रणाली असणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, मार्च 2026 मध्ये प्रसिद्ध झालेले IIED अन्न सुरक्षा निर्देशांकात कोणता देश अव्वल स्थानी आहे. तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो आईसलँड. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर असेल. IIEDचे अन्न सुरक्षा निर्देशांक 2026 अव्वल देश आईसलँड स्कोअर 9.26 सोबत. त्यानंतर आईसलँडनंतर दुसऱ्या क्रमांकावर डेन्मार्क आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आहे. चौथ्या क्रमांकावर आयर्लंड आहे आणि 5व्यावर बेल्जियम आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे रँकिंग तुम्ही लक्षात ठेवा. तळाचे देश सोमालिया आहे सर्वात कमी गुण. भारताचे स्कोअर 5.31 जागतिक सरासरीपेक्षा 6.74 पेक्षा कमी आहे. मुख्य धोका हवामान बदल या भारतासाठी सर्वात मोठा अडथळा ही ठरली आहे. निकष उपलब्धता, सुलभता, वापर आणि शाश्वतता. त्यानंतर पुढला प्रश्न, आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन म्हणजे इंटरनॅशनल डे ऑफ झिरो वेस्ट दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो. तर हा 30 मार्चला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असेल. आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस तारीख 30 मार्च दरवर्षी. आयोजक संयुक्त राष्ट्र संघ आणि UNEP द्वारा. उद्देश शाश्वत उपभोग आणि उत्पादन पद्धतीनं प्रोत्साहन देणे. संकल्पना कचरा कमी करणे, पुन्हा वापर करणे आणि शून्य कचरा व्यवस्थापन. इतिहास तुर्की देशाच्या पुढाकाराने 2022 मध्ये हा दिवस घोषित करण्यात आलेला होता. त्यानंतर पुढला प्रश्न, जगातली पहिली केवळ माल वाहतूक करणारी बुलेट ट्रेन कोणत्या देशाने सुरू केलेली आहे. तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो जापान देश. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर असेल. जगातली पहिली मालवाहक बुलेट ट्रेन कोणत्या देशाने सुरू केली. जापाननी. कंपनी काय JR ईस्ट जापान रेल्वे. मार्ग मोरिकोआ ते टोकियोपर्यंत. ताशी 275 किमी. क्षमता 17.4 टन मालसह सुमारे 1000 कंटेनर नेण्याची क्षमता आहे. तंत्रज्ञान माल चढवण्यासाठी स्वहस्ते वाहने म्हणजे ऑटोनॉमस व्हेइकल असणार आहे. विशेष प्रवासी ट्रेनच्या E3 सिरीजची माल वाहतूक ट्रेन ठरलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 69वी अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन 29 ते 3 एप्रिल 2026 दरम्यान कुठे आयोजित करण्यात आलेली होती. तर हे नागपूर येथे आयोजित करण्यात आलेली होती. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर असेल. 69वी अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा कुठे. नागपूर इथे. कालावधी 29 मार्च ते 3 एप्रिल 2026 रोजी. यजमान महाराष्ट्र पोलीस आणि CID. उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारे. स्पर्धा सायबर गुन्हे तपास, श्वान पथक आणि वैज्ञानिक तपास. सहभाग 29 संघ आणि 1300हून अधिक पोलीस कर्मचारी इथे सहभाग झालेले होते. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक शांततेसाठी
ग्रेट प्राईजने सन्मानित करण्यात आलेले जुल्फी कृष्ण राव कोणत्या राज्याचे मंत्री आहेत? तर ते विद्यार्थी मित्रांनो तेलंगणा या राज्याचे मंत्री आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. जुल्फी कृष्णराव ग्रेट प्राईज सन्मान. राज्य तेलंगणा राज्य. पद पर्यटन, संस्कृत आणि पुरातत्व मंत्री. पुरस्कार ग्रेट प्राईज ऑफ कॉन्ट्रीब्युशन टू पीस. कार्यक्रम आंतरराष्ट्रीय बौद्ध शांतता परिषद 2026. संस्था इंटरनॅशनल इंटरचेंज डेव्हलपमेंट असोसिएशनकडून प्रदान. विशेष म्हणजे बौद्ध वारसाचे जतन करणे, जागतिक शांततेच्या प्रचाराला योगदानाबद्दल हा सन्मान त्यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, वर्ल्ड आर्चरीद्वारे पॅरा आर्चर ऑफ द इयरने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर हा सन्मान भारतची शीतल देवी यांना हा सन्मान मिळालेला आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025 शीतल देवी यांना. संस्था वर्ल्ड आर्चरी. विशेष जगातिक चॅम्पियन बनणारी ही पहिली विनाहात आर्मलेस महिला तिरंदाज आहे. घोषणा 30 मार्च 2026 रोजी. इतर सन्मान अर्जुन पुरस्कार 2023 मध्ये आणि पॅरिस पॅरालिम्पिक पदक विजेती. त्यानंतर पुढला प्रश्न, परवडणारे गृहनिर्माण वित्त प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या संस्थेने गृह सुगम पोर्टल सुरू केलेला आहे? तर हा पोर्टल राष्ट्रीय गृहनिर्माण बँक यांनी सुरू केलेला आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. गृह सुगम पोर्टल. संस्था राष्ट्रीय गृहनिर्माण बँक. उद्देश परवडणारी गृह कर्जाला प्रोत्साहन देणे. लाभार्थी सरकारी कर्मचारी, संरक्षण दल आणि निम्न लष्करी जवान. स्वरूप डिजिटल लेंडिंग कर्ज प्लॅटफॉर्म. फायदा पारदर्शकता आणि एकाच ठिकाणी विविध बँकाची कर्जाची तुलना. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक युवा संसद 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर ही निवड स्तुती प्रधान यांची करण्यात आली. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर असेल. जागतिक युवा संसद 2026 प्रतिनिधी स्तुती प्रधान सिक्कीमचे. कार्यक्रम जागतिक युवा संसद 2026. पात्रता विकसित भारत युवा संसद 2025 मध्ये विजेता. सहभाग दक्षिण कोरिया, UAE, कुवेत, थायलंडसह अनेक देशाचे प्रतिनिधी. विशेष सन्मान 2026च्या प्रजासत्ताक दिनी सिक्कीममध्ये विशेष अतिथी म्हणून ते आमंत्रित असणार आहे. उद्दिष्ट जागतिक आव्हानांच्या तरुणाचे प्रतिनिधित्व आणि धोरणात्मक चर्चा इथे होणार आहे. मुख्यमंत्री उद्योग क्रांती योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर ही मध्य प्रदेश या राज्य सरकारने सुरू केलेली आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. मुख्यमंत्री उद्यम क्रांती योजना राज्य मध्य प्रदेश सरकार. उद्दिष्ट सुरक्षित तरुणांना स्वयंरोजगारासाठी विनातारण कर्ज उपलब्ध करून देणे. कर्ज मर्यादा 1 लाख ते 50 लाख पर्यंत. उत्पादन आणि सेवा क्षेत्रासाठी. व्याज सवलत. लाभार्थींना वार्षिक 3% व्याज अनुदान दिले जाते. सहकारी हमी कर्जासाठी कोणत्याही बँक गॅरंटीची गरज नाही, सरकार हमी घेते. त्यानंतर पुढला प्रश्न, भारत सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी स्थापन केलेले विशेष निधीचे नाव काय आहे? तर त्या निधीचे नाव निर्भया निधी आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. निर्भया निधी. उद्दिष्ट महिला सुरक्षा आणि संरक्षण वाढवणे. प्रमुख प्रकल्प सखी केंद्र, वन स्टॉप सेंटर आणि 112 हेल्पलाईन. स्वरूप महिला सुरक्षा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून मिळणारे आर्थिक सहाय्य. त्यानंतर पुढला प्रश्न, हॉकी इंडियाच्या 8व्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात कोणाला मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर हा पुरस्कार जफर इक्बाल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार जफर इक्बाल माजी कर्णधार यांना. ऐतिहासिक कामगिरी 1928च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेते. बक्षीस 25 लाख. पुरुष खेळाडू हार्दिक सिंग आणि महिला खेळाडू नवनीत कौर यांना वार्षिक पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर पुढला प्रश्न, संकटात सापडलेल्या जहाजांसाठी आश्रयस्थानाची म्हणजे पीस ऑफ रिफ्यूज हा व्याख्या प्रदान करणारी प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्था कोणती? तर त्या संस्थेचे नाव आहे आंतरराष्ट्रीय सागरी संघटना. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय सागरी संघटना. संकल्पना आश्रयस्थान. संस्था कोणती आहे? इंटरनॅशनल मरीन टाईम ऑर्गनायझेशन. त्याचं मुख्यालय कुठे आहे? लंडन UK इथे.
उद्दिष्ट संकटग्रस्त जहाजांचे रक्षण आणि सागरी प्रदूषण रोखणे. नियम 2003च्या विशेष मार्गदर्शन तत्त्वे हे त्यांचे नियम आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, मुंबई महानगरपालिकेची पहिली महिला आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ही नियुक्ती अश्विनी भिडे यांची करण्यात आली. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. BMCची पहिला महिला आयुक्त अश्विनी भिडे. BMCच्या इतिहासात ही पहिली महिला आयुक्त आहे. पदभार 31 मार्च 2026 रोजी त्यांनी सांभाळला. ओळख मेट्रो वुमेन म्हणून त्यांची ओळख आहे. नियुक्ती डॉक्टर भूषण गंगराणे यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत कोणत्या कंपनीने मार्च 2026 मध्ये भारतीय लष्कराला प्रहार लाईट मशीन गनची पहिली 2000 गनची तुकडी सुपूर्द केली? तर ही अडानी डिफेन्स अँड एरोस्पेस यांनी सुपूर्द केली. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असेल. प्रहार LMG ची पहिली तुकडी अदानी डिफेन्स या कंपनीनं दिली. शस्त्र प्रहार लाईट मशीन गन आहे. प्रमाण 2000 गनची पहिली हे बॅच आहे. केंद्र ग्वालियर मध्य प्रदेश इथे. विशेष वेळेच्या 11 महिन्याच्या आधी ही डिलिव्हरी देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या मंत्रालयानं मार्च 2026 मध्ये नवी दिल्ली इथे पहिली ब्रिक्स युवा समन्वय बैठक यशस्वीपणे आयोजित केली आहे? तर तो मंत्रालय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. पहिली ब्रिक्स युवा समन्वय बैठक 2026. मंत्रालय युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालय. तारीख 25 मार्च 2026 रोजी. अध्यक्षपद भारत. ब्रिक्स 2026चं अध्यक्षपद भारताकडे आहे. विशेष लवचिकता, नवकल्पना आणि युवा सहकार्य. सदस्य सर्व ब्रिक्स देशाच्या इथे सहभाग होता. त्यानंतर पुढला प्रश्न, आर्टेमिस 2 ही मोहीम कोणत्या अंतराळ संस्थेची आहे? तर ही नासा या अमेरिकी संस्थाची आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असेल. नासाच्या आर्टेमिस 2 ह्या मोहिमेचे प्रक्षेपण कोणत्या दिनांकाला नियोजित आहे? तर हा 1 एप्रिल 2026 या रोजी नियोजित आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. आर्टेमिस 2 मोहीम नासाची अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम. प्रक्षेपण दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी. ठिकाण केप कॅनवेल, फ्लोरिडा इथे. 50 वर्षांहून अधिक काळानंतर नासानं हा पुन्हा मानवांना चंद्राकडे झेप घेणार. 1972 मध्ये अपोलो 17 नंतर पहिल्यांदा मानव चंद्राची कक्षेत गेलेला होता. यानंतर ओरियन कॅप्सूलमध्ये अंतराळवीर प्रवास करतील. प्रवासाची कालावधी सुमारे 10 दिवस असणार आहे. हे चंद्रावर उतरण्याची मोहीम नाही तर चंद्राच्या कक्षेभोवती प्रदक्षिणा घालण्याचे उद्दिष्ट आहे. एकूण 4 अंतराळवीर यामध्ये सहभागी होणार आहेत. पहिले कमांडर रिट वाईसमॅन, पायलट व्हिक्टर ग्लोवर पहिली कृष्णवर्ण महिला, क्रिस्टिना कोच पहिली महिला, जेरेमी हेन्सन पहिली केनेडियन. तर ही 4 व्यक्तीचं नाव तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, 1 एप्रिल 2026 रोजी भारतीय रिझर्व्ह बँक आपला कितवा स्थापन दिवस साजरा करत आहे? तर तो आपला 91वा दिवस साजरा करणार आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर असेल. RBIचे स्थापन दिवस 1 एप्रिल 2026 रोजी 91वा स्थापन दिवस असणार आहे. स्थापना 1 एप्रिल 1935. RBI कायदा 1934 द्वारा. मुख्यालय कुठे? मुंबई. सुरुवातला कुठे होता? कोलकाता इथे. राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आलं? 1 जानेवारी 1949 रोजी. कोणाच्या शिफारशीद्वारा? हिल्टन यंग कमिशन द्वारा. पहिले गव्हर्नर कोण होते? सर ऑर्सबॉर्न स्मिथ. आणि पहिले भारतीय गव्हर्नर CD देशमुख. राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आलं? 1 जानेवारी 1950. आणि वर्तमान गव्हर्नर कोण आहे? संजय मल्होत्रा 2026 पासून. त्यानंतर पुढला प्रश्न, इंडिया फार्मा 2026च्या 9वी आवृत्तीचे आयोजन कुठे केले जाणार आहे? तर हे आयोजन नवी दिल्ली येथे होणार आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर असेल. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. इंडिया फार्मा 2026ची 9वी आवृत्ती. ठिकाण नवी दिल्ली फेडरेशन इथे. दिनांक 13 ते 14 एप्रिल 2026. आयोजक औषध निर्माण विभाग, रसायन आणि खाद्य मंत्रालय. सहकार्य FICCI आणि इंडिया फार्मास्युटिकल अलायन्सद्वारे. मुख्य विषय थीम डिस्कवर इन इंडिया, लिव्ह फ्रेमिंग
सायन्स इनोव्हेशन. उद्देश भारतीय औषधी क्षेत्रात व्हॅल्यू आणि इनोव्हेशन आधारित जागतिक शक्ती बनवणे. त्यानंतर पुढला प्रश्न, स्थलांतरित वन्यजीव प्रजातीच्या संवर्धनासाठी अधिवेशनच्या COP15 ची बैठक कोणत्या देशात पार पडली? तर ही बैठक ब्राझील येथे पार पडली. तर पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. CMS COP15 परिषद यजमान देश ब्राझील येथे कॅम्पो ग्रेडे येथे 23 ते 29 मार्च 2026 रोजी. विषय निसर्गाला जीवनाशी जोडणे. प्राधान्य स्थलांतरण ते वन्यजीव संरक्षण. विषय ब्राझीलमधले पहिलीचे परिषद आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, टाइड्स ऑफ टाइम भारत हिस्ट्री थ्रू मुराल्स इन पार्लमेंट या पुस्तकाची लेखिका कोण आहेत? तर या पुस्तकाची लेखिका सुधा मूर्ती आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, एनर्जी स्टॅटिस्टिक इंडिया 2026 हा अहवाल कोणत्या कार्यालयामार्फत प्रसिद्ध केला जातो? तर हा राष्ट्रीय सांकेतिक कार्यालय NSO द्वारा प्रकाशित करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. एनर्जी स्टॅटिस्टिक इंडिया 2026 कार्यालय राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, मंत्रालय सांख्यिकी कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय. अहवाल वार्षिक ॲन्युअल स्वरूपाचा. माहिती भारताच्या ऊर्जा उत्पादन, वापर आणि साठ्यांची अधिकृत आकडेवारी. महत्त्व ऊर्जा क्षेत्राचे धोरण आखण्यासाठी उपयुक्त डाटा प्रदान करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, नागरी उड्डाण महासंचालनाच्या नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? म्हणजे DGCAचे. तर वीर विक्रम यादव यांची नियुक्ती करण्यात आली. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. DGCAचे नवीन प्रमुख नियुक्ती. नाव वीर विक्रम यादव. 1996 बॅचचे IAS अधिकारी आहेत. कॅडर ओडिशा कॅडर इथले. कोणाची जागा घेतली? फैज अहमद किदवई यांची जागा घेतली. नियुक्ती 31 मार्च 2026 रोजी. शिक्षण MTech पदवीधारक अभियंता. पदभार अतिरिक्त सचिव पर्यावरण वन हवामान बद्दल मंत्रालय हा पदभार त्यांनी सांभाळलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, मियामी ओपन 2026चे पुरुष एकेरी विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? तर हे विजेतेपद जॅनिक सिनर यांनी पटकावलेले आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. मियामी ओपन 2026 पुरुष विजेतेपद जॅकिक सिनर यांना. पुरुष उपविजेता झिरी लेहका. महिला एकेरी विजेता इका स्वेआटेक. महिला उपविजेता एलेना रिबाकिना. विशेष म्हणजे जॅनिक सिनर हे सनशाईन डबल पूर्ण त्यांनी केलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, IPLच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारा परदेशी खेळाडू कोण ठरलेला आहे? तर तो खेळाडू आहे विद्यार्थी मित्रांनो कोलकाता नाईट रायडर्सचे सुनील नारायण. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, संयुक्त राष्ट्राच्या शून्य कचऱ्याकडे वाटचाल करणारे 20 शहरे या उपक्रमात सामील होणारे पहिले भारतीय शहर कोणतं? तर तो वर्कला केरळ इथलं शहर आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. कचरामुक्त शहर वर्कला. भारताचे पहिलं शहर शून्य कचऱ्याकडे वाटचाल करणारं 20 शहराच्या UN यादीत स्थान मिळवलेला वर्कला केरळ हे पहिलं भारतीय शहर ठरलेलं आहे. घोषणा 30 मार्च 2026 रोजी आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिनानिमित्त ही घोषणा करण्यात आली. संयुक्त पुढाकार हा उपक्रम UN हॅबिटॅट, UNEP आणि UN सल्लागार मंडळाद्वारे राबवला जातो. चक्रीय अर्थव्यवस्था, कचरा व्यवस्थापन, सर्क्युलर इकॉनॉमी मॉडेलमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी हे निवड केली आहे. जागतिक भागीदारी, सॅन फ्रान्सिस्को आणि क्योटो यासारख्या मोठ्या शहराच्या पंक्तीत आता भारताच्या वर्कला शहर विराजमान आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताचा पहिला प्रमुख व्यावसायिक क्वांटम संगणक कोणत्या ठिकाणी कार्यान्वित केला जाणार आहे? तर हा अमरावती आंध्र प्रदेश येथे केला जाणार आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. भारताचे पहिले क्वांटम व्हॅली अमरावती येथे. ठिकाण अमरावती आंध्र प्रदेश येथे. उद्घाटन 14 एप्रिल 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती रोजी पूर्णत कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रकल्प आंध्र प्रदेशच्या सरकारनं याला क्वांटम व्हॅली म्हणून घोषित केलेला आहे. भागीदारी हा प्रकल्प IBM आणि मायक्रोसॉफ्ट यासारख्या जागतिक कंपन्यांच्या सहकार्याने उभारला जात आहे. ध्येय भारताच्या क्वांटम कम्प्युटिंग, डेटा सायन्स आणि प्रगत तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र बनवणे. त्यानंतर पुढला प्रश्न,
स्वतंत्र सेमीकंडक्टर धोरण जाहीर करणारा भारताचे पहिलं राज्य कोणते ठरले आहे? तर तो राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो गुजरात राज्य. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दुसऱ्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन कोठे केलं? तर हे सानद गुजरात येथे केलं. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. पहिलं सेमीकंडक्टर धोरण गुजरात राज्य. अग्रदूत स्वतःचे धोरण असणारही पहिलं भारतीय राज्य. केंद्र ढोलेरा येथे सेमिकॉन सिटी उभारली जात आहे. प्रकल्प टाटा समूहाचा पहिला मेगा फॅब प्लांट येथेच. सौलूत वीज जमिनीवर विशेष सबसिडी असणार आहे. लक्ष्य भारताच्या चिप उत्पादनाला ग्लोबल हब बनवणे. त्यानंतर पुढला प्रश्न 2026च्या प्रतिष्ठित अमेरिकन नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल अवॉर्ड कोणत्या भारतीय लेखकांना प्रदान करण्यात आला? तर हा अरुंधती रॉय यांना देण्यात आला. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. NBCCच्या अवॉर्ड अरुंधती रॉय यांना. विजेते प्रसिद्ध भारतीय लेखिका अरुंधती रॉय. पुस्तक मदर मेरी कम्स टू मी याच्यासाठी. श्रेणी आत्मचरित्र ऑटोबायोग्राफी विभागातला हा पुरस्कार आहे. विषय लेखिकांची आई मेरी रॉय यांच्यासोबत नात्यावर हा आधारित आहे. महत्त्व जागतिक साहित्य प्रतिष्ठेच्या अमेरिकन पुरस्कार मिळवणारी ही भारतीय लेखिका आहे. त्यानंतर पुढला प्रश्न नगोया प्रोटोकॉल अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त अनुपालन प्रमाणपत्रे जारी करणारा कोणता देश जागतिक स्तरावर प्रथम क्रमांकावर आहे? तर तो आपला भारत देश आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. जागतिक अग्रक्रम भारत. प्रथम क्रमांक नागोया प्रोटोकॉल अंतर्गत सर्वाधिक IRCC प्रमाणपत्र जाहीर करणारा भारत जगातला पहिला देश ठरलेला आहे. मोठा भागीदारी जागतिक स्तरावरील एकूण प्रमाणपत्रामध्ये भारतचा वाटा 56% पेक्षा जास्त. जागतिक क्रमवारी भारत प्रथम, फ्रान्स दुसऱ्या तर स्पेन तिसऱ्या क्रमांकावर आहे. जैवविविधतेचे संरक्षण नैसर्गिक संसाधनांच्या कायदेशीर वापर हा अधिकृत पुरावा आहे. मुख्य संस्था भारताची राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण ही प्रमाणपत्र जाहीर झालेले आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न 2026च्या आशिया बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हे मंगोलिया येथे करण्यात येत आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. आशिया बॉक्सिंग 2026 मंगोलिया येथे. मंगोलियाची राजधानी कुठे? उलान बातार येथे. कालावधी 28 मार्च ते 11 एप्रिल 2026 रोजी. ठिकाण उलान बातारमधलं AASC एरेना इथे. भारतीय संघ लवीना बोरीन आणि निखत जरीन आणि 20 खेळाडू इथे सहभाग होणार आहेत. सहभागी देश आशियातील 25 पेक्षा जास्त देशाचे बॉक्सर इथे समावेश होणार आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न खोल समुद्रातील जीवांच्या भारताच्या पहिलं राष्ट्रीय भंडार म्हणून मान्यता मिळाली भावसागर रेफर केंद्र कुठे स्थित आहे? तर हा कोची येथे स्थित आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. भावसागर केंद्र कोची. ठिकाण कोची केरळ येथे. CMLRE परिसर. मान्यता खोल समुद्रातील जीवाच्या भारताचे पहिलं राष्ट्रीय भंडार. कार्य दुर्मिळ सागराच्या प्रजातीच्या संग्रह आणि संशोधन करणे. मोहीम भारताच्या डीप ओशन मिशनचा एक महत्त्वाचा भाग आहे. संग्रह समुद्राच्या तळातील हजारो नमुन्याचे डिजिटल आणि भौतिक जतन करणे. त्यानंतर पुढला प्रश्न उपराष्ट्रपतीद्वारे लॉन्च करण्यात आलेला न्याय सेतू हे काय आहे? तर हे एक AI पॉवर्ड लीगल असिस्टंट चॅटबोट आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. न्याय सेतू एक प्रगत डिजिटल व्यासपीठ. दुवा कायदेशीर सल्लागार आणि सामान्य नागरिकांना यांना जोडणारा पूल. तंत्रज्ञान टेलिलॉ सेवेला अधिक सक्षम करण्यासाठी विकसित करण्यात आलेला आहे. देय दुर्गम भागातील गरिबांना घरबसल्या मोफत कायदेशीर मदत. मंत्रालय केंद्रीय विधी न्याय मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. त्यानंतर पुढला प्रश्न भारताच्या कोणत्या राज्याच्या पोलीस दलाला प्रेसिडेंट कलर सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे? तर ते पोलीस आहे विद्यार्थी मित्रांनो ओडिशा पोलीस. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. प्रेसिडेंट कलर 2026 विजेते ओडिशा पोलीस दल.
ते यानंतर याआधी कोण होतं? सिक्कीम हा सन्मान मिळवणारे भारताचे 15वे राज्य ठरलेलं होतं जानेवारी 2026मध्ये. यानंतर एप्रिल 2026मध्ये ओडिशा पोलीस दलाला हा गौरव प्रदान करण्यात आलेला आहे. स्वरूप याला निशान असे म्हणतात, जो शौर्याचा सर्वोच्च सन्मान आहे. महत्त्व राष्ट्रपतीच्या हस्ते दिला जाणारा हा पोलीस दलाचा सर्वोच्च बहुमान आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, दिल्ली सरकारने मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणती योजना 1 एप्रिल 2026 पासून लागू केलेली आहे? तर त्या योजनेचं नाव आहे लखपती बिटिया योजना. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. दिल्लीची लखपती बेटिया योजना प्रारंभ 1 एप्रिल 2026 रोजी. लाभार्थी दिल्लीची मुली. मदत 1 लाख ते 1,20,000 मॅच्युरिटीपर्यंत. शिक्षण जन्मापासून पदवीपर्यंत. आर्थिक पाठबळ. पात्रता वार्षिक उत्पन्न 1,20,000 पेक्षा कमी असणे. अट 18 वर्षापर्यंत अवैध राहणं बंधनकारी असणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक समूहाची वार्षिक बैठकीचे यजमानपद कोणता देश भूषवणार आहे? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो थायलंड. तर पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. IMF आणि जागतिक बँक वार्षिक बैठक. यजमान देश थायलंड. शहर बँकॉक. कालावधी 12 ते 18 ऑक्टोबर 2026. ठिकाण क्वीन सिरिकेट नॅशनल कन्व्हेन्शन सेंटर. थीम थायलंडचे नवीन क्षितिज. लोकांना सक्षम करणे, लवचिक निर्माण करणे. सहभाग केंद्रीय बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री आणि जागतिक तज्ज्ञ इथे सहभाग होणार आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, नवीन आणि नवीनकरणीय ऊर्जा मंत्रालयाने PM कुसुम योजनेचे कालावधी कधीपर्यंत वाढवलेले आहेत? तर ते 31 मार्च 2027 पर्यंत वाढवण्यात गेलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. PM कुसुम नवीन डेडलाईन 31 मार्च 2027 पर्यंत. मंत्रालय नवीन आणि नवीनकरणीय ऊर्जा मंत्रालय. लक्ष शेतीच्या पूर्णपणे सौर ऊर्जाचं ऊर्जीकरण करणे. निधी 2025-2026 बजेटमध्ये 2,600 कोटी मंजूर. फायदा शेतकऱ्यांच्या डिझेलऐवजी सौर पंपावर मिळणार आहे. बदल आता PM कुसुम 2.0 अंतर्गत ही अंमलबजावणी होणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, एनर्जी स्टॅटिस्टिक इंडिया 2026 अहवालानुसार नवीनकरणीय ऊर्जा क्षेत्रात कोणत्या राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? तर तो राज्य आहे राजस्थान राज्य. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. एनर्जी स्टॅटिस्टिक इंडिया अहवाल प्रथम क्रमांक राजस्थान. नवीनकरणीय ऊर्जा क्षमतेला पोर्टिश्लेशनमध्ये वाटा देशातील एकूण नवीनकरणीय ऊर्जा क्षमतेपेक्षा 23.7 वाटा एकट्या राजस्थानचा आहे. दुसरे स्थान महाराष्ट्राचे आहे 14.3% वाटा. तिसरे स्थान गुजरातचे आहे 9.1% वाटा. संस्था सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय. सौर ऊर्जा एकूण नवीनकरणीय ऊर्जामध्ये सौर ऊर्जाचा वाटा सर्वाधिक 71% आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजे NDRFचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ही नियुक्ती पियुष आनंद यांची करण्यात आली. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. NDRFचे महासंचालकची नियुक्ती. नाव पियुष आनंद IPS. त्यांच्या कार्यकाळ 1 वर्षाच्या मुदत वाढ देण्यात आलेला आहे. कालावधी 30 मार्च 2026 नंतर पुढील 1 वर्षासाठी मार्च 2027 पर्यंत. बॅच 1991 बॅचचे उत्तर प्रदेश कॅडरचे IPS अधिकारी आहेत. प्राधिकरण मंत्रिमंडळाची नियुक्ती समिती SACने ही मुदतवाढला मंजुरी दिलेली आहे. पार्श्वभूमी त्यांना 1 एप्रिल 2024 रोजी NDRFचे महासंचालक पदाचा कार्यभार त्यांनी स्वीकारला होता. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक आर्टिमिस जागरूकता दिन वर्ल्ड आर्टिमिस अवेअरनेस डे कधी साजरा केला जातो? तर हा 2 एप्रिलला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. जागतिक आर्टिमिस जागरूकता दिन 2026 2 एप्रिलला. उद्देश आर्टिमिसबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि ऋणाचा सन्मान मिळवून देणे. 2026ची थीम काय? कोणाला मागं न ठेवता सर्वसमावेशकता वाढवणे. प्रसार संयुक्त राष्ट्र महासभेने UN 2007 मध्ये हा दिवस घोषित केलेला होता. प्रतीक निळा रंग लाईट इट अप ब्लू हे आजाराचे प्रतीक मानलं जाते. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने दुर्गम भागात हाय स्पीड इंटरनेटसाठी एलन मस्कचे स्टारलिंक इंडियासोबत भागीदारी केलेली आहे? तर तो राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो मेघालय राज्य. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. स्टारलिंक आणि मेघालय सोबत करार. भागीदारी स्टार इंडिया लिंक आणि मेघालय सरकार. राज्य मेघालयच्या ईशान्य भारताचे राज्य आहे. सेवा हायस्पीड सॅटेलाइट इंटरनेट
क्षेत्र दुर्गम आणि डोंगराळ भागात. करार 1 एप्रिल 2026 रोजी. हेतू डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि ई गव्हर्नन्स वाढवणे. त्यानंतर पुढला प्रश्न, पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेच्या कर्ज वितरण आणि प्रशिक्षणाबाबत कोणत्या राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तो आपला महाराष्ट्र राज्य आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. PMFMC योजना महाराष्ट्र. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग पहिला क्रमांक कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचा. अनुदान प्रकल्प खर्चाच्या 35% किमान 10 लाख रुपये. लाभार्थी शेतकरी गट, बचत गट आणि व्यक्तिगत उद्योजक. उद्देश स्थानिक अन्न उत्पादनांना ब्रँडिंग आणि मार्केटिंग करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अलीकडे कोणत्या स्वदेशी स्टेल्थ फ्रेगेट नौदलात सामील करून घेतले? तर त्याचं नाव आहे INS तारागिरी. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, INS तारागिरी ही युद्धनौका कोणत्या प्रकल्पाअंतर्गत प्रोजेक्ट अंतर्गत बांधण्यात आलेली आहे? तर प्रोजेक्टचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो प्रोजेक्ट 17A. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. INS तारागिरी तारीख 3 एप्रिल 2026 रोजी नौदलात सामील. हस्ते संरक्षण मंत्री राजनाथ सिंग द्वारा. निर्मिती कोणी केली? माझगाव डॉक शिपयार्ड. तर ही पण माहिती तुम्ही लक्षात ठेवा. प्रकल्प प्रोजेक्ट 17A चा प्रकल्प आहे. वैशिष्ट्य प्रगत स्टेल रडारचा चकवा देणारा तंत्रज्ञान इथे आहे. स्वरूप 75 पेक्षा जास्त स्वदेशी बनावटचा हा INS तारागिरी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीवर जो आपण व्हिडिओ घेतलेला आहे, लेक्चर घेतलेला आहे, या लेक्चर हा वीकली स्वरूपात असते आणि आपण इथे 30 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत जे पण करंट अफेअर झालेले आहेत ते आपण कव्हर केलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे करंट अफेअर तुम्हाला कसे वाटले तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे तुम्हाला आवडलेलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.